हाय, नमस्कार. स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये माझ्या. एक लाईक करा, नक्कीच कमेंट करा. 1.5 वर्षापूर्वी माझ्या आईबाबाच्या घरात असा प्रॉब्लेम झाला होता की देवापर्यंत हात ठेवायचा टाईम आला होता. म्हणजे गल्लीमध्ये सगळ्या गावात चर्चा वगैरे झाली होती. मग सगळ्यांना असं वाटलं, काही ना वाटलं माझ्या आईबाबा बरोबर आहे, काही ना वाटलं माझे आईबाबा खोटे. पण देवावरती माझ्या आईबाबांचा खूप विश्वास आहे. माझी आई तर खूप देवदेव करते. तो तो प्रॉब्लेम खूप मोठा होता, कारण 1 वर्ष माझ्या आईबाबाला त्यांना कवर व्हायला लागलं त्याच्यातून. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे ते प्रॉब्लेम होऊन तरी पण 5-6 महिने झाले असतील, 7-8 महिने झाले. आणि माझी प्रेग्नेन्सी राहिली, सेकंड प्रेग्नेन्सी माझी. आणि माझ्या नंतर एकाच महिन्याने माझ्या वहिनीची राहिली. एकाच महिन्याने माझ्या वहिनीची राहिल्यानंतर आम्ही दोघी प्रेग्नंट होतो. आणि माझी फेब्रुवारी महिन्यात डिलेवरी झाली 5 तारखेला, आणि त्याची मार्चमध्ये. सगळ्या लोकांचं म्हणजे नाही का, सगळ्यांना वाटत होतं आता काय होतं जर मला दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये तेच झालं समजा. जे म्हणजे सगळ्यांची एक असते ना अपेक्षा, की बाबा प्रत्येकाची फॅमिली कंप्लीट व्हायला पाहिजे. कोणाचीही असते, म्हणजे असं गरजेचं नाही, म्हणजे सगळ्यांचीच असते. आपण माणूस आहोत, आपल्या इच्छा पण सगळ्यांच्या जवळपास सारख्याच असतात. जर पहिला मुलगा असेल तर दुसरी मुलगी हवी असते, आणि पहिली मुलगी हवी असेल तर दुसरा मुलगा हवा असतो. सगळ्यांना असं वाटतं, असं कोणी नाही की त्यांना असं वाटतं की. आणि याच्यात भेदभाव वगैरे काही नाही आहे, कारण मुलगी असली म्हणून मुलगा असला म्हणून मुलगी पाहिजे असं भेदभाव नाही. सगळ्यांना वाटतं एक मुलगा असावं, एक मुलगी असावं, का फॅमिली कंप्लीट होती, कोणतीच अपेक्षा राहत नाही. मुलगा असला तरी मुलाची अपेक्षा राहत नाही, आणि मुलगी असली मुलीची अपेक्षा राहत नाही. मग माझ्या भावाला म्हणजे माझ्या वहिनीला पहिली मुलगी होती 2.5 वर्षाची, आणि त्याची प्रेग्नेन्सी राहिली. आणि मला मला 5 वर्षाचा मुलगा होता, म्हणजे 4 वर्षाचा होता. त्या 4 वर्षाचा कंप्लीट झाला आणि 5वं लागलो त्यावेळेला माझी प्रेग्नेन्सी राहिली. मग माझं वयाचं वगैरे ठीक होतं, की जास्त पोरगं छोटं पण नव्हतं, लई मोठं पण नव्हतं. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आता राहू द्या, कारण कसं आहे आता एक आपण सेकंड चान्स घेणारच आहे. तर म्हणून मी राहू दिली. पण माझी वहिनीची मुलगी 2.5 वर्षाची पण झाली नव्हती. 2.5 वर्षाची नंतर 2 वर्षाची झाली होती. म्हणजे 3 वर्षाची वयात आली ती, 2.5 वर्षात झाली ती. तर मग तिचं चाललं होतं, मग नको मला नाही ठेवायची ताई, असं तसं फोन करत होती मला ताई, कारण ती कोणतीही गोष्ट झाली सगळ्यात पहिली मलाच सांगते, आणि मी पण जवळपास तिलाच सांगते. मग मी तिला समजून सांगितलं, हे बघ आता कसं आहे, हाच एक वेळ आहे की पटापटा दैन तर केव्हाही होणारच. पटापटा वेळ आहे, पटापटा लेकरं मोठे होतील, आणि कधी कधी होऊन द्यायचंच आहे, तर मग होऊ दे ना, कशाला. मग तिनं ही प्रेग्नेन्सी ठेवली आणि मीही ठेवली. मग मला 7वा महिना, तिला 6वा महिना, मला 8वा महिना, तिला 7वा महिना, मला 9वा महिना, तिला 8वा महिना. असं करत करत आमचं म्हणजे नाही का एक स्वप्न. मला असं वाटायचं की मला मुलगा असल्यामुळं मला 100% मुलगी व्हावं. आणि तिला असं वाटायचं, सगळ्यालाच वाटायचं की तिला मुलगा असल्यामुळं आता तिला एक मुलगी असल्यामुळं तर आता मुलगा व्हावा सगळ्यांना. माझे वडील तर मला नेहमी म्हणत होते की ज्यांना जास्त मुलीची म्हणजे हौस असते ना, त्यांना मुलगी होतच नाही. लोक मुलगी करता करता 2-2, 3-3 मुलं झाले, तरी लोकांना मुली झाल्या नाही, तुला कुठून होणार असं म्हणायचे. पण कुठं पण मी सकाळी उठलं की, मी देवाला आत्तापर्यंत कधीच काही मागितलेलं नाही, पण सकाळी उठलं ना तर मी जॉब करत होते 9 महिन्यापर्यंत पूर्ण, म्हणजे डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीसुद्धा मी जॉबला गेलेले होते, आणि ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशीपासून मी घरी होते. तर मी बसमध्ये वगैरे जे भेटेल, म्हणजे वयस्कर बायका वगैरे किंवा वयस्कर माणसं, तर त्यांना बोलले वगैरे ना, तर म्हणायचे मला मुलगी होईल ना. बायकांना विचारायचे, वाटतं ना माझ्याकडे बघून मला मुलगी होईल म्हणून, नेहमी असं म्हणायचे. मला वाटत होतं, पण माझी आई म्हणायची 100% ताईला मुलगीच होईल. आणि माझ्या बहिणीला स्वाती म्हणतो आम्ही, तिचं नाव स्वाती आहे, स्वातीला मुलगाच होईल असं म्हणायची. पण आम्हाला वाटायचं की हिचं काय आता, म्हणजे देवदेव वगैरे करते ती, पण असं वाटायचं हिचं काय आता, हिच्या म्हणण्याने थोडी होणार आहे, जे असेल ते होणार. म्हणून आमचीच तयारी होती, तिची तयारी होती मुलगी झाली तरी, आणि मुलगा झाला तरी माझीही तयारी होती. पण म्हणून आम्हाला दोघीला वाटत होतं की आमची फॅमिली कंप्लीट व्हायला पाहिजे म्हणून. मग ते 5 फेब्रुवारीचा दिवस उगला, म्हणजे संध्याकाळची माझी डिलिव्हरी झाली आणि मुलगी झाली आकर्षात. म्हणजे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. ज्यावेळेला माझी डिलिव्हरी झाली, डॉक्टर होती डिलिव्हरी करायला, त्या डॉक्टरांना मी अशा अवस्थेत, म्हणजे त्यावेळेला पूर्णपणे काय हाल होतं ते एक लेडीज समजू शकते. नॉर्मल डिलिव्हरी माझी, त्यावेळेला मी डॉक्टरला असं माझा आवाज निघत नव्हता, तर हात खोलून विचारलं काय झालं.
तर ते म्हटलं मुलगी झाली. पण तुम्हाला मी शब्दातच माझा आनंद व्यक्त करू शकत नाही, कारण मी एक एक मिनटं एक एक सेकंदाला मुलगी मागितली होती. आणि इतका म्हणजे इतका आनंद झाला होता की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि मग ते झालं. माझे आई बाबा पण एकदम खुश झाले, सगळे खुश झाले. मी ज्यांना ज्यांना म्हणत होते ना की आम्हाला म्हणजे मला मुलगी हो जायला पाहिजे, मला मुलगीच हवी आहे, तर मला भरपूर जणी म्हणायच्या. तर आमच्या तिसरी पिढी होती आता. आमच्या घरात पोरी टिकत नाही, झाल्या तरी राहत नाही किंवा मग होतच नाही वगैरे असं म्हणायच्या. पण मुलगी झाली आणि अक्षरशः म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत माझ्या ज्या भावना आणि माझी ती खुशी. झाली माझी डिलिव्हरी आणि लगेच मग आम्ही सासरी राहिलो 10-15 दिवस, माझे आई बाबा वगैरे आम्ही. आणि मग माहेरी गेलो तर मग माझ्या वहिनीला लगेच सकाळी मार्चमध्ये एकच महिने, माझे 5 तारखेला झाली, 1 महिन्याने तिला लगेच मार्चमध्ये 7 तारखेला सकाळी ॲडमिट केलं. आणि तिचं पहिलं शिजर असल्यामुळे आणि जास्त वेळ नसल्यामुळे आम्ही लगेच वाटच नाही बघितली, डायरेक्ट शिजरलाच घेतलं तिला दुपारी. शिजर झालं, मुलगा झाला. अरे बापरे! म्हणजे तुम्हाला मी अक्षरशः सांगते, माझ्या भावाचं फॅमिली कंप्लीट, माझी फॅमिली कंप्लीट. आणि माझी आई म्हणत होती का जसं की तिला माहिती होतं हे सगळं होणार आहे, त्यामुळे तिला एवढं अचंबित नाही वाटलं. पण आम्ही सगळे इतके खुश होतो आणि अजूनही आहोत. त्याच्यावरून माझ्या एकच लक्षात येतं, काहीही झालं तर आपले कर्म चांगले ठेवा. आणि जर तुम्हाला आमच्या घरात काय मोठा प्रॉब्लेम झाला होता ह्याची जरा माहिती हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवन. आणि लक्षात ठेवा, कर्म चांगले ठेवा, आज ना उद्या चांगलं होईल. मॅटर नाही करत, थोडा फॅमिली कंप्लीट होण्यासाठी मुलगाच पाहिजे, मुलगीच पाहिजे, जे आहे ते सुखरूप पाहिजे. कारण जे प्रॉब्लेमॅटिक लेकरं जन्माला येते वगैरे ते आईबाबाचे काय हाल असतात